आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अक्षयचा मृतदेह पुरायला जागा मिळत नसल्यामुळे हायकोर्टामध्ये अर्ज। अक्षय शिंदेचा मृतदेह बदलापूर, कळवा आणि अंबरनाथमध्ये दफन करण्यासाठी विरोध। अक्षय शिंदेच्या कुटुंबियांचं अमित शहा, फडणवीस आणि रश्मी शुक्लांना पत्र। जीवाला धोका असल्याचं सांगत सुरक्षेची मागणी। कुटुंबाला धमक्या येत असल्याचाही पत्रामध्ये उल्लेख। पुण्यामधल्या पोर्शे कार अपघातामधील अल्पवयीन आरोपीच्या अडचणी वाढणार। येरवडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये कलम वाढ। पुणे अपघात प्रकरणामधील आरोपीचे रक्ताचे नमुने बदलणाऱ्यांचा जामीन कोर्टानं फेटाळला। आदित्य सूद आणि आशिष मित्तल या आरोपींचा जामीन फेटाळला। केंद्रीय निवडणूक आयुक्त 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर। निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार मुंबईमध्ये दाखल। विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्याचं नियोजन। कामगार मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये कामगारांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। आंदोलनाकडे लक्ष न दिल्यास मनसे स्टाईल आंदोलन करू। मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांचा इशारा। नागपूर अपघात प्रकरणातील रितिका मालूची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी। पळून जाऊ नये म्हणून रितिका मालूला सीआयडीकडून मध्यरात्री अटक। शेतकरी नेते रविकांत तुपकरांना मध्यरात्रीनंतर तात्पुरत्या जामिनावर सुटका। बुलडाण्यामध्ये कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये काल तुपकरांचं मुक्काम आंदोलन। शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी काल तुपकरांना अटक केली होती। एसटीच्या उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्न आणणाऱ्या चालक वाहकांना 20% प्रोत्साहन भत्ता मिळणार। उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं अभिनव उपक्रम।